आज कृष्ण जन्माष्टमी आहे आणि सगळीकडे हा दिवस साजरा केला जातो. 10 अवतारापैकी कृष्ण हा 8वा अवतार आहे आणि या अवताराने मानव जातीसाठी मोठंच काम केलेलं आहे. भगवद्गीता ही साऱ्या जगाला सांगून मानवाला बुद्ध करायचं, बंधनातून मुक्त करायचं हे काम श्रीकृष्णाने गीतेच्या रूपाने केलेलं आहे. श्रीकृष्णाने किती असुरांना मारलेला आहे याच्यापेक्षा श्रीकृष्ण हे मानवाच्या मुक्तीचे आचार्य होते. मानवाची जीवाची मुक्ती कशी होऊन जाईल हे त्यांनी अर्जुनाचं निमित्त करून जगाला सांगितलं आणि ते आपण सगळ्या जणांनी ऐकलं पाहिजे. त्रास देत आहे नुसतं ह्याच्याशिवाय बोललं तर चालेल ना. जवळ या थोडेसे. हा बस. मनुष्य हा जर पाहायला गेला तर प्राणी कुळामधलाच आहे आणि प्राणीच आहे. आणि प्राणी हा नेहमी प्राणीच राहतो, त्याला जगाचं भान नसतं. आणि मनुष्य जरी 2 हात आणि 2 पाय असे असला तरी तो देखील एक प्राणीच आहे. पण मनुष्याला एक भगवंताने एक देणगी दिलेली आहे, बुद्धी. बुद्धी म्हणजे विवेक. चांगलं काय वाईट काय याची तुलना करणारं, यानं अलग करणारा त्याला काय म्हटलं जातं? बुद्धी किंवा विवेक म्हटलं जातं. तर माणसाचं वैशिष्ट्य हेच आहे की तो विवेक करू शकतो. नित्य काय, अनित्य काय, सुखाचं काय, दुःखाचं काय, आपलं शाश्वत कल्याण कशाने होणार आहे, अशाश्वत कल्याण कसं होणार आहे, आपला नाश कशाने होणार याचा विचार करू शकतो तो माणूस. आणि हा माणसाला जी देणगी मिळाली, समोरच्या म्हशीला नाही, समोरच्या गाईला नाही, एकीकडे असणाऱ्या कुत्र्याला, गाढवाला ही देणगी दिलेली नाही. सगळ्या प्राण्यांमधली उच्चावस्था म्हणजे माणूस आहे आणि माणसाला ही बुद्धी परमेश्वराने दिली आहे की सगळ्या प्राण्याची शेवटली अवस्था म्हणजे माणूस आहे. आणि माणसानंतर काय असा जर प्रश्न निर्माण झाला तर मानवाने देव बनावं, साधी गोष्ट आहे. म्हणजे मानवाने देवासारखं वागावं हाच उद्देश आहे. तर मानवाने देवासारखं म्हणजे वागावं म्हणजे काय? प्राण्यामधले 3 गुण असतात: खायचं, प्यायचं आणि एखाद्याला मादीला धरून नवीन प्रजा उत्पन्न करायचे. या 3 गोष्टीशिवाय दुसरं त्यांना काहीच गोष्टी समजत नाही. या 3 गोष्टी माणसामध्ये सुद्धा आलेल्या आहेत. पण जी माणसं खाणं, पिणं आणि भोगणं या 3च गोष्टी करतात ते माणसामधले पशु आहेत. माणूस जरी माणूस असला तरी ते माणसामधले पशुच आहेत, कारण ते प्राण्यासारखे वागतात म्हणूनच. मग माणसातलं माणूस पण हे जागृत कसं होईल?
तर माणसाने आपलं मूळ कारण जाणलं आणि पोचायचं कुठे हे समजून घेतलं. आणि आपण कुठल्या कुठल्या टप्प्यावर उभे आहोत हे जर माणसाने समजून घेतलं तर माणूस माणूस बनेल. आणि देवाने ही जी देणगी माणसाला दिली आहे हीच गोष्ट समजून घेण्यासाठी आहे. सगळं जग हे भगवंतावर उभं आहे आणि सगळ्या जगाचं मूळ कारण हा भगवंत आहे, देव आहे. आणि सगळं जग ज्या वेळेला नष्ट होऊन जाईल, याचा विध्वंस होऊन जाईल, प्रलय होऊन जाईल, त्यावेळेला कुठे जाईल ते जग? ते भगवंताच्या पायाजवळच जाईल. भगवंत म्हणजे कोणी असा सुपरमॅन, म्हणजे प्रचंड मोठा, प्रचंड हात, प्रचंड पायवाला, असं काही नाही. ते एक भगवत तत्व आहे. अत्यंत सूक्ष्मातले सूक्ष्म आणि सगळीकडे व्याप्त असलेलं अशा तऱ्हेने तत्व आहे, भगवत तत्व आहे. आणि हे तत्व संपूर्ण जगाचं निमित्त कारण आहे आणि उपादान कारण पण आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण असं म्हटलं जातं. आणि प्रलय ज्याच्यामध्ये होईल आणि हे संपूर्ण जग ज्या ठिकाणी समाप्त होईल ते ठिकाण पण कोण आहे? भगवंतच आहे. तेव्हा भगवंताची ही महत्ती आपण सगळ्या जणांनी ओळखावं. आपल्या जीवनामध्ये भगवंताचा प्रवेश व्हावा. आपण निर्दय वागतो, आपण चुगलखोऱ्या करतो, आपण दुसऱ्याचं अहित करतो, आपण चोऱ्या माऱ्या करतो, आपण गळा घोटतो, आपण आणखी काय काय करतो. ही गोष्ट भगवंताला मंजूर नाही आहे. भगवंत म्हणजे जे अत्यंत दयाळू आहे ते भगवंत, दया सिंधू आहे ते भगवंत, अत्यंत कृपाळू आहे ते भगवंत, अत्यंत ज्ञानी आहे ते भगवंत, अत्यंत उद्धार करणार आहे ते भगवंत. तेव्हा ज्याच्यामध्ये सगळे माणसामधले सगळे चांगले गुण आहेत त्याचा परिपक्वता ज्याच्यामध्ये झालेली आहे तो भगवंत. भगवंतांच्या सगळ्या गुणापैकी आपल्याला एवढा छोटासा अंश देखील आपल्यामध्ये नसतो, अगदी कणभर देखील आपल्यामध्ये नसतो. संपूर्ण भगवंत भगवंतच असतो, आपण त्यांच्यासारखे होऊ शकत नाही. पण भगवंत सदैव आपणाला बोलवत असतो, खुणावत असतो की आपल्याकडे या, आपल्याकडे या, माझ्यासारखे व्हा, माझ्यासारखे व्हा, मला भेटायला या. आणि हे भगवंताचे इशारे, ह्या भगवंताच्या खुणा, हे भगवंताचं निमंत्रण, हे भगवंताचं बोलवणं आपण समजलं पाहिजे. माझ्याकडे या, माझ्याकडे या, माझ्याकडे या म्हणजे काय? हो, घरात एक उदबत्ती लावली तर संपूर्ण घर सुगंधी बनून जातं. जवळ जवळ कुठे पारिजातकाचं झाड असेल किंवा रातराणीचं वेल असेल तर रात्रीच्या वेळेला संपूर्ण आसमंत सुगंधित होऊन जातं. ज्या कोपऱ्यामध्ये जाल तिथे तुम्हाला सुगंध येत राहतो. तशाच तऱ्हेने परमेश्वराचं सांगणं आहे की मला तुमच्या घरामध्ये प्रवेश द्या, मला तुमच्या हृदयामध्ये प्रवेश द्या, मला तुमच्या घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये प्रवेश द्या, मला तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रवेश द्या आणि तुम्ही माझ्यामध्ये प्रविष्ट व्हा. हे भगवंताचं सांगणं आहे. आणि हा विवेक मनुष्याने करावा ही भगवंताची प्रामाणिक इच्छा आहे. आपणाला जाणावं, आपली महती जाणावी,
हो, तुम्ही मोठ्या माणसाला तुम्ही जाणलत आणि मोठ्या माणसाची तुमची घसट असेल, तर तुमचंही कल्याण होणार ना. मग सगळ्या जगातली सत्ता कोण आहे? तर तो आमदार, खासदार किंवा सरपंच किंवा आणखी मंत्री किंवा आणखी कोण? हा नाही. आम्ही कुठल्याही आमदाराशी, कुठल्याही मंत्र्याशी कोणाशीच घसट करत नाही. पण आमची भगवंताजवळ आमच्या भगवंताच्या जवळ आमची योग्यता आहे. भगवंताच्या जवळ आमचं वशील आहे. वशिला म्हणतात ना, वशिला जाणतो ना, वशिला आहे. भगवंताचं लोकेशन पण आमच्या जवळ आहे. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर भगवंताचा टेलिफोन नंबर पण आम्हाला माहिती आहे. आणि भगवंताला आपलंसं कसं करायचं ही आम्हाला माहिती आहे. आणि हे जर माहिती असेल तर मग तुम्ही आमच्याकडून टेलिफोन नंबर घेऊ शकता, लोकेशन घेऊ शकता, सगळं घेऊ शकता. पण हवंय कोणाला? कोणालाच नको आहे ना. देव कोणालाच नको आहे. देवाचा फायदा सगळ्यांना हवा आहे. देवाने आपल्याला मदत करावी. देवाने संकटातून निवारण करावं. देवाने यश द्यावं. देवाने पैसा द्यावा. देवाने आपली संकट दूर करावी असं सगळ्यांना वाटतं. पण देव प्रत्यक्ष भेटावा. देवाचं ज्ञान व्हावं. देवाशी बोलचाल व्हावी. हे काय आपणाला वाटत नाही. देव भेटेल का नाही भेटेल? निश्चित देव भेटेल. देव कोणाला भेटलेला आहे? तुकाराम महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना, एकनाथ महाराजांना, नंतर नामदेव महाराजांना, सावता माळाला, फिर नरहरी सोनाराला, मुक्ताबाईला, जनाबाईला, या सगळ्या लोकांना चोखा मिळाला, बंकाला, या सगळ्या लोकांना देव भेटलेला आहे. आम्हालाही देव भेटलेला आहे. मग तुम्ही म्हणाला आम्हाला देव भेटला तर तुम्ही आम्हालाही दाखवा ना. दाखवतो की, चला माझ्या बरोबर, दाखवतो मी तुम्हाला. दाखवायला तयार आहे. पण देव भेटायचा असेल तर देवाची इच्छा असते. काय इच्छा असते? की माझ्यासारखा श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ, जगाचं मूळ कारण आहे हे जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काय सोडायला तयार आहेत ते सांगा. है ना? काय सोडायला तयार आहेत? तुम्ही माझं चिन्ह धारण करायला तयार आहेत का? सुरुवातीचं पहिली पायरी. म्हणजे तुम्ही माळ घालायला तयार आहेत का? याच्यावर तुम्ही काय उत्तर देणार? हो का नाही? नाही आहेत उत्तर देणार. नाही, आम्ही माळ घालायला तयार नाही. का? आम्ही बाटलेले आहोत. बाटलेले आहोत म्हणजे काय? आम्ही खातो, पितो, सगळं करतो. मग आम्ही माळ नाही घालणार. माळ नाही घालणार तर देवाची भेट होणार नाही. साधी गोष्ट आहे. हे ना? माळ घालण्याचा अर्थ समजतो का? माळ घालण्याचा अर्थ हाच आहे की जे तुम्हाला प्राणी सदृश गुण आहेत, जो आचार विचार आहे, हा तुम्ही सोडून द्यावा आणि देवत्वाकडे घेऊन जाणारा आचार विचार आहे हा तुम्ही धरावा. काय? हीच गोष्ट आहे. याच्यापेक्षा वेगळं काय? तर माळकरी होणं याचा अर्थ हेच आहे की मी मटण खाणार नाही, मांस खाणार नाही, अंडी खाणार नाही, कोंबडी खाणार नाही, दारू पिणार नाही, जुगार खेळणार नाही, मटका खेळणार नाही, बिडी पिणार नाही, सिगरेट पिणार नाही, गुटखा खाणार नाही, तंबाखू खाणार नाही. आता बोला किती अटी आल्यात? आल्या ना अटी? आता या अटी जर तुम्ही एक साधा तंबाखू सारखं व्यसन सोडून द्या देवासाठी म्हणून सांगितलं,
तर सोडून द्यायला किती लोक तयार आहेत. बाकीचं सगळं सोडून देतो, तंबाखूची सूट द्या. एवढे लोक सांगतात का नाही सांगतात बोला? नाही. जर एवढा मोठा देव भेटायचा असेल तर काही गोष्टी त्यागाव्या लागणार ना. त्यागायला जर तुम्ही तयार नसाल तर देव भेटणार कसा? नाही स्वामीजी, आम्हाला नाही त्यागता येणार. आम्हाला त्यागता येणार नाही तर चिखलातच राब बसावं लागेल, है ना. चारही बाजूने चिखल असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही गुदमरून पडाल. जी आपणाला संकट येतात ती वास्तविक संकट नाहीच आहेत. जे आपणाला दुःख होतं ते आपणाला दुःख नाहीच आहेत. ती आपली कर्माची फळं आहेत. तुम्ही जशी कर्म केलेली आहेत त्याप्रमाणे त्याची फळं तुम्हाला भोगायला मिळतात. साधू संतांच्या जवळ आल्यानंतर साधू संत काय सांगणार? अरे भाऊ, दारू पिऊ नकोस. दारू पिलास तर तुझी शुद्ध हरपेल. चांगलं काय वाईट काय, खड्डा आहे का पर्वत आहे, हे विवेक राहणार नाही. मग तुझा सर्वनाश होऊन जाईल. दारू पिऊ नको. मग आजपासून सोडले म्हणून सांगायला पाहिजे ना. अरे जुगार, मटका बिटका लावतोय त्याच्या म्हणून तुझा सर्वनाश होतोय, सोडून दे आजपासून. तर मग त्याने सांगितलं पाहिजे ना, हा सोडून देतो. मांस खाणं, अरे कोंबडी हे देवाचं लेकरू नाही का? अरे ते बकरी हे देवाचं लेकरू नाही का? मग त्याचा गळा चराचर चिरणारा जो कसाई आहे त्याच्याकडून तो मांस विकत घेतोयस आणि ते कथा 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 खातोयस, हड्डी फोडून खातोयस, काय करून खातोयस. हे पाप घडत नाही का? त्याला ते पाप आहे असं वाटत नाही, ती खाण्याची गोष्ट आहे असं वाटतंय. साधू संत सांगतो की हे पाप आहे, सोडून दे, सोडून दे, सोडून दे, हे पाप आहे. तू म्हणणार मग नाही, मला घरी अंड्याचं आमलेट खायचं आहे, माझ्या पोरानं अंडी खालू घालायचे, पाहुणा आला तर कोंबडी करून खायचे. ज्याला समजतंय, ज्याला आपलं शाश्वत कल्याण पाहिजे आहे, तो सरळ सांगतोय. काय सांगतो? बस मला नाही पाहिजे, या गोष्टी मी सगळ्या सोडून दिल्या, मला त्याची काही जरुरी नाही आहे. मग तो देवाच्या रस्त्याने चालायला लागला. मग साधू संत त्याला आणखी उपदेश देईल, देवाचं दर्शन घडवेल, सगळंच घडेल. पण एक छोटासा त्याग जर आपणाला करता येत नसेल, तुमच्या घरी कोंबड्या असतात आणि तुम्ही जर साधू संताला जेवायला बोलावला तर आजूबाजूला सगळीकडे कोंबड्या फिरताना दिसतात, तर मग तो साधू संत तुमच्याकडे जेवेल का? ताटावरून उठेल आणि निघून जाईल, है ना. परत येणार नाही कधी बोलावलं तर. त्याच्या ह्याच्यावर त्याच्या हृदयामध्ये तुमच्याविषयी काय होऊन जाईल, फुली मारली जाईल. तशातऱ्हेने जर माणूस जर साधू संत जर तुमच्याविषयी फुली मारू शकतो तर मग देव तुमच्याविषयी फुली मारू शकत नाही का? मारणार. हो, हत्ती एवढा नुसता पानाच्या पानं खाऊन, फांद्या खाऊन जगू शकतो, एवढा मोठा 10 टनाचा. ते वानर नुसतं काय पानं खाऊन खाऊन जगू शकतं. ते वानर आलं आणि त्याने नुसतं हॅव केलं तर आपण पळून जातो का नाही सांगा? जातो ना. ते पान खावर वानर हे पण आपल्याला भिवू शकतं का नाही? भिवू घाबरवू शकतो की नाही? तर पान खावऱ्यानं त्याचं काय कमी झालेलं आहे, काय बिघडलेलं आहे? ते फांद्या आणि ह्या खाल्ल्यामुळे. हत्तीचं काय बिघडलेलं आहे? हो, काहीच बिघडलेलं नाही, तो टनाटन आहे. कोण आलं तर पायानं चिरडून टाकेल, नाही तर सोंडेने पिळून आपटून टाकेल त्याला. एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. मांस खाल्ल्याने ताकद येते, हे तुमच्या म्हणण्याला कोण कोण खरं मानेल सांगा बरं? नाही मानणार.
आम्ही क्षत्रिय. अरे क्षत्रियाचं हे मांस खाणं हे काही वैशिष्ट्य आहे थोडं? क्षत्रियाचं वैशिष्ट्य हे शत्रूचं दमन करणं आहे. है ना? मांस खाणं हे काही त्याचं वैशिष्ट्य नाही आहे. तर क्षत्रियाचं दमन कर, लढायला तयार हो. शत्रू आला, आतंकी आले, विद्रोही आले, की आपलं तलवार बाहेर काढ, बंदूक गोळी का बाहेर काढ आणि लढायला तयार हो. हे तुझं क्षत्रियाचं लक्षण आहे. अरे ते गळे चिरणं हे काही क्षत्रियाचं लक्षण नाही. तेव्हा माझं सांगणं हे आहे की तुम्ही शाकाहारी बना, तुम्ही मांसाहार करू नका, तुम्ही कोंबड्या पाळू नका, तुम्ही गायी दुधाचा धंदा करा, गायी गुरं पाळा, शेतीला काम येतील, दुधाला काम येतील, गोरे काम येतील, कालवडी काम येतील. पण कोंबड्या बिंबड्या पाळू नका आणि त्याच्यामध्ये लक्ष घालू नका. तुमच्याजवळ पैसा आला म्हणून तुम्ही नको त्या गोष्टी करू नका, वाईट मार्गाला तुम्ही लागू नका. तुमच्याजवळ पैसा आला म्हणून काही पैसा जो आला हा पैसा हातामध्ये राहत नाही, असा बाहेर 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 जाऊ शकतो. पैसा ही लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी ही त्याच्याजवळच राहणार आहे. ज्याच्या घरामध्ये नारायणाचा वास आहे त्याच्याच घरी लक्ष्मी राहणार आहे. आणि ज्याने जो नारायणापासून विनमुख झालेला आहे त्याच्या हातात लक्ष्मी राहू शकत नाही. ती चारी दिशाने विखरली जाणार आहे. ती मटकेवाल्याकडे जाणार, ती डाब्यावर जाणार, ती शॉपीवर जाणार, ती कोंबड्यात जाणार, ती अंड्यात जाणार, ती राजकारणामध्ये जाणार, ती कलावंतिनीकडे जाणार. चारी बाजूने त्याचा सत्यानाश तुमचा केल्याशिवाय राहणारच नाही. मग लक्ष्मीला आपल्या घरामध्ये राखायची असेल तर नारायणाचा सहवास तुमचा रोज असला पाहिजे. वारकरी समाजाचे जे नियम आहेत, वारकरी समाजाची तुम्ही दीक्षा घ्या, वारकरी समाजाचे नियम पाळा, वारकरी समाजाची नित्य विठ्ठलाची पूजा आहे ही तुम्ही नित्य विठ्ठलाची पूजा करा. सकाळी ज्ञानेश्वरीच्या 20-25 ओव्या वाचा, संध्याकाळला काही भजन म्हणा, नाहीतर निदान युट्यूबवर त्या भजन ऐका, संध्याकाळचे भजन ऐका. वर्षातून एकदा पंढरपूरला जावा, कधी जमलं तर मध्ये आळंदीला जावा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप प्रेरणा मिळते. दिंडीमध्ये जावा, दिंडीतल्या लोकांना पैसा असेल तर जेवण घाला, पंगत करा. कुठला आश्रम असेल, कुठला गुरुकुल असेल, कुठली वारकरी शिक्षण संस्था असेल तर तिथे जाऊन वर्षातून एकदा तरी भंडारा करा, त्या पोरांना खाऊ घाला. असं जर केलं तर या गोष्टी भगवंताला आवडतात, या गोष्टी भगवंताला प्रिय आहे. सत्कर्म, सत्कार्य, सद्भाव, सत्संग या गोष्टी भगवंताला प्रिय आहे. तर भगवंताला जर आपलं करायचं असेल, आपलं करायचं असेल, आपल्या बाजूला आणायचं असेल, आपलं हित करणारा ठरवायचं असेल, त्याच्यासारखं वागायला आपण सुरुवात केलं पाहिजे. साधू संतांकडे तुम्ही गेल्यानंतर ते संसाराची कथा करणार नाही, ते तुम्हाला केवळ आणि केवळ भगवंताला प्राप्त करण्याचा मार्गच तुम्हाला सांगणार. जे संसाराची कथा करतात ते संत नव्हेतच, संतांच्या वेशामध्ये असलेले लफंगी माणसं आहेत. असंच मी म्हणेन, चुकून मी शब्द वापरला असेल क्षमा करा, पण मला त्याच्यापेक्षा काही वाटत नाही. संत केवळ तुम्हाला संसारापासून मुक्त करणारे आणि देवाच्या मार्गाला लागणारेच असतात. तेव्हा संताचा तुम्ही जर आदर केलात
तर तो संताचा आदर हा आपल्या कामासाठी येईल. देव आणि आपण याच्यामध्ये रस्ता दाखवणारे हे संत असतात. आणि त्या संताला जवळ केलं, संताला बोलवत राहिलं, संताच्या सहवासात जात राहिलं, संताचं मार्गदर्शन घेत राहिलं, गुरु करत राहिलं, तर तुमच्या घराचं कल्याण होऊन जाईल, तुमच्या कुटुंबाचं कल्याण होऊन. आज जे सगळे भोगवादी लोक तुम्हाला सांगतात हे खावा, ते खावा, ते पिवा, हे करा, याच्यामुळे सगळ्या आपल्या सत्वाचा नाश होणार आहे. जे जुन्या लोकांनी जे आपणाला वळण घालून दिलेलं आहे, जुन्या लोकांनी आपणाला जे संस्कार केलेले आहेत, त्या संस्कारामध्येच आजच्या तरुण पोरांनी राहिलं पाहिजे, तरुण पोरींनी देखील राहिलं पाहिजे. आपल्या ग्रामीण भागामधल्या लोकांनी देखादेखी शहरासारखं वर्तन करू नये. शहरासारखे भोगवादी लोक जे आहेत त्यांच्यामुळेच सगळे ही दुःख जी झालेली आहेत ती. आपण सगळेजण पुरुषही धर्माच्या मर्यादेमध्ये राहायला शिकलो, महिला देखील धर्माच्या मर्यादामध्ये राहायला शिकल्यात. जशा तऱ्हेचा आमचा आजा, जशा तऱ्हेची आमची आजी, जशा तऱ्हेचा पणजा, जशा तऱ्हेची पणजी, जशा तऱ्हेचा बाप, जशा तऱ्हेची आई, ही जशा तऱ्हेने मर्यादेमध्ये राहिली, तशाच तऱ्हेने आपण सगळ्या मर्यादेमध्ये राहिलो तर आपलं जीवाचं कल्याण होणार आहे. माझं तुम्हाला सांगणं आहे, रोज काहीतरी देवाचं काम करा ना बाबा. नुसतं देवळात जायचं आणि त्याच्या पायावर पाणी घालायचं आणि तिथे काय असेल ते असं लावून घ्यायचं, याच्यापेक्षा घरामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी आणा, घरामध्ये तुम्ही गाथा आणून ठेवा. गाथा आता वर शिकणाऱ्या माणसाला खूप शिकायला मिळू शकतं. युट्यूब वाईटही आहे आणि चांगलंही आहे. चांगल्याची मागणी करणारा त्याच्यामध्ये त्याला चांगलं मिळेल, वाईटाची ज्याला इच्छा आहे त्याला वाईटही मिळेल. युट्यूबवर भगवद्गीता शिकवणारे लोक आहेत, भगवद्गीतेचं काय करणारे उच्चारण करून देणारे लोक आहेत. भगवद्गीता शिका, 10-15 भजन पाठ करा, हरिपाठ पाठ करा, थोडसा माळ गळ्यामध्ये घाला, तुळशी माळ. हे तुळशी माळ गळ्यात घालून रोज 10-15 माळा जपायला सुरुवात करा. संबंध 24 तासामध्ये देवासाठी एखादा तरी तास द्या. एवढंच मला तुम्हाला हात जोडून सांगणं आहे. तुम्ही आज माझ्या ऐकण्यासाठी इथे आलात, थांबलात. साधू संत ह्याच्यापेक्षा आणखी काय सांगू शकणार तुम्हाला. तुम्ही देवाच्या मार्गाला लागा, तुम्ही देवाच्या प्राप्तीच्या मार्गाला लावा. तुम्हाला देवाचं सुख या जन्मामध्ये मिळो, अशा तऱ्हेची त्या देवाजवळ प्रार्थना करतो. तुम्ही तुमच्या जीवनाचा दृष्टिकोन बदला. भोग हा जीवनाचा दृष्टिकोन ठेवू नका. देव हा दृष्टिकोन ठेवा. हे सगळं देवाचं आहे आणि हे देवालाच अर्पण करायचं आहे. ही जर भावना तुम्ही जर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही ठेवलीत तर तुमचं जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूर दुसरीकडे नाही आहे. पंढरपूर आपल्या घरामध्येच आहे. पंढरपूर आपल्या हृदयामध्येच आहे. वैकुंठ आपल्या हृदयामध्येच आहे. वैकुंठ आपल्या घरामध्येच आहे आणि ते आपण करू शकतो. चांगल्या माणसांनी केलेलं आहे. अशी माणसं आपणाला इकडे संसारामध्ये सुद्धा दिसतात की ज्याने आपलं घर हे वैकुंठ, साक्षात वैकुंठ केलेलं आहे. तेव्हा तुम्हीही त्याच मार्गाला लागा आणि तुमचं घर हे नरक, कलहाचं, भांडणाचं आगर बनवू नका, तर आनंदाचं, प्रेमाचं, सहकार्याचं अशा तऱ्हेचं आणि देवमार्गाचं अशा तऱ्हेने तुमचं घर बनवा. एवढंच बनवतो. आज तुम्ही बोलवलं मला, इथे आलात, जमलात, याच्याविषयी लोंढे सरांचे आभार मानतोय. तुम्ही सगळ्या लोकांचे आभार मानतोय. पुढे माझी कडे सावरी का कडे टाकळीला तिथे वाट पाहतायत, फोन येत आहेत, तिकडे जावं लागणार. बाळम टाकळीला जायचं आहे संध्याकाळपर्यंत. तेव्हा मी आता तुमची रजा घेतो. सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार.
आणि देवाची कृपा तुमच्या सगळ्यावर व्हावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय आणि वाणीला आवर घालतोय. आवर दे